प्रिन्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण नोंदणी व मुद्रांक विभागाचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे. गट ट्रस्टची भरती आहे आणि एकूण 3952 जागा आहेत. तर कोणकोणती पदं असणार आहेत, कोणत्या पदाला किती जागा आहेत, किती पदांना मंजुरी दिलेली आहे, नवीन आकृतीबंध कसा असणार आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. आणि या आकृतीबंधाला शासनाने मान्यतासुद्धा दिलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि ही जी गटची जी भरती आहे नोंदणी व मुद्रांक विभागाची, ती झालेली आहे. त्याच्या परीक्षा पण झालेल्या आहेत. आता गटची मोठी भरती नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये होणार आहे. जर तुम्हाला 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या एका वर्षाच्या चालू घडामोडी फक्त ₹100 पाहिजे असतील तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि 1 वर्षाचं चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. मुळात याची फी ₹300 आहे, पण पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी ₹100 ठेवलेली आहे. त्यानंतर 101 ते 200 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ₹200 फी असेल आणि त्यानंतर 201 पासून पुढे घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ₹300 फी असेल. तर तुम्ही ठरवा तुम्हाला ₹100 घ्यायचं आहे, ₹200 घ्यायचं का ₹300 ते. आणि संपूर्ण छानपैकी व्यवस्थित अशी माहिती या चालू घडामोडी ई-बुकमध्ये मी दिलेली आहे. तर या ठिकाणी पहा आता की सगळ्याच विभागाच्या आकृतीबंधाला म्हणजे त्याला मान्यता द्यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामध्ये महसूल व वन विभागात अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत आणि तो मंजुरी मिळाली पण 4 डिसेंबरचा जी-आर आहे. प्रस्तावना प्रशासकीय विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील, बरं हे बाकीचं काही वाचत बसत नाही. त्याच्या खाली पहा, इथं स्पष्ट दिले की 7व्या बैठकीत मंजुरी दिलेली आहे असं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे. पहा एकूण जागा किती आहेत तर 3952 पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्याला मंजुरी भेटलेली आहे. तर त्याच्यामध्ये ही गट पासून सगळी पदं आहेत. तर मी तुम्हाला गट आणि गट ब ची पदं सांगणार नाही, कारण ती MPSC मार्फत डायरेक्ट त्यांची भरती होत असते. जी गट ची पदं आहेत जी आपल्यासाठी महत्त्वाची आहेत तीच मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा आता गटच्या पदांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक जुनं एक पद आहे. त्याच्यानंतर या नवीन कोणतंही पद नाही आणि ते भरलेलं आहे जुनं पद. उपलेखापालच्या एकूण 18 जागा आहेत आधीच्या आणि नवीन मंजूर झालेल्या 33 अशा एकूण 44 जागा आहेत. रचना सहाय्यकच्या 43 जागा आहेत. त्याच्यानंतर कॉम्प्युटर प्रोग्रामरच्या 2 जागा आहेत. वरिष्ठ लिपीक हे सर्वात महत्त्वाचं, यालाच जास्त अर्ज येतील. वरिष्ठ लिपीक, पर्यवेक्षक, लेखापाल आणि भांडारपाल. तर याच्यासाठी पहा 396 अगोदरच्या जुन्या जागा आहेत आणि आता नव्यानं 106 जागा वाढलेल्या आहेत. अशा एकूण 498 जागा आहेत आणि भरलेल्या फक्त 4च आहेत पहा. तर 498 जागा आहेत. सॉरी, हा जो कॉलम आहे मी भरलेल्या म्हणत होतो पण ते भरलेल्या नाही आहेत, निरसित आहेत म्हणजे कमी केलेल्या जागा आहेत. तर त्याचा विचार करायची आपल्याला गरज नाही. 396 आणि नवीन 106 असं एकूण 498 जागा आहेत. त्याच्या पुढे पहा आता कनिष्ठ लिपीक किंवा मुद्रांक विक्रेता. आता एक कनिष्ठ लिपीक ज्याला आपण क्लर्क म्हणतो त्याचं 924 आणि 524 असे 1448 सर्वात जास्त जागा कनिष्ठ लिपीकच्याच आहेत. पण हे कनिष्ठ लिपीक कुठं जाणार माहीत आहे का? MPSC मार्फत जे कंबाईन ग्रुप सी ची परीक्षा होते ना, संयुक्त गट परीक्षा, त्यामधून ही भरली जाणार. त्याच्यानंतरचं आहे पहा कनिष्ठ आरेखट. त्याच्यामध्ये 8 जुन्या आणि नवीन 2 पदांना मंजुरी भेटली अशी एकूण 10 आहेत. ट्रेसर किंवा अनुरेखट त्याच्यामध्ये 13 आणि 2 15 होतील. त्याच्यानंतर कार्यदेशक त्याची एकच जागा आहे. प्रमुख पण ती पण निरसित केली त्यांनी. प्रमुख परिवर्धक किंवा छायाचित्रकार 2 जागा त्याही निरसित केल्यात. वरिष्ठ तंत्र सहाय्यक 8ला 8 त्यांनी निरसित केलेल्या आहेत त्या. शिपाईची तर ऑलरेडी ही भरती झाली पहा 284 आणि आता तो सवर्गच त्यांनी गटचा म्हणजे नवीन भरतीमध्ये होणार नाही म्हणून त्याला मृत सवर्ग दिले, पण त्याची परीक्षा ऑलरेडी होऊन गेलेली आहे म्हणून ते मृत सवर्ग दिले. त्याच्या पुढे पहा वाहन चालकच्या 29 जागा आहेत. त्याच्यामध्ये मंजूर 59 आहेत पण 30 निरसित केलेत म्हणजे कमी केल्यात जागा, त्या 29च आहेत. कनिष्ठ तंत्र सहाय्यक 0. त्याच्यानंतर दप्तर बंद 47 आहेत पहा.
47 जागा आहेत. त्याच्या पुढे पहा आता पुढचं असं आहे की नाईट हे जे पद आहे पण नाईट त्याच्यामध्ये 2 जागा आहेत. बाइंडरच्या 3 जागा आहेत. शिपाई 365 आणि 4 म्हणजे 365 जुने आणि नवीन 20ला मंजुरी दिली असं 421. त्याच्यानंतर पहारेकरी 12, सफाईदार 3, हमाल 0, माळी 1, त्याच्यानंतर आवेष्टक किंवा सहाय्यक पृथक्कार 0 असं अ, ब, ट आणि ड सगळ्या मिळून 3952 जागा आहेत त्या ठिकाणी. तर हीच माहिती मला तुम्हाला द्यायची होती. आता जाहिरात एवढ्या जागांची येणार नाही. किती जागा भरल्या जातील ते आपण पाहूयात. पण याच्यातलं जे कनिष्ठ लिपीचे पद आहे त्याची परीक्षा मात्र MPSC मार्फतच घेतल्या जाईल आणि इतर पदांचं अजून काही फिक्स झालेलं नाही आहे. TCS, IBPS घेणार ते MPSC घेणार ते. पण गटची परीक्षा मात्र TCS मार्फतच होईल, कारण याच मागच्या जी परीक्षा झाली मे जूनमध्ये ती TCS मार्फतच घेण्यात आलेली होती. त्यामुळे आता गटची परीक्षा परत होणार नाही. पण गटचं जर TCSला दिली तर ती एक मोठी भरती असेल नोंदणी व मुद्रांक विभागाची. पण कनिष्ठ लिपीत याची भरती मात्र MPSC मार्फतच होईल हे फिक्स आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.